राज्य संपादक संदीप पाटील, नाशिक आणि जळगाव. राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ ओळख क्रमांक आणि बनावट शिक्षक मान्यता घोटाळ्यात नाशिकच्या विशेष तपास पथकाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड यांना ताब्यात घेण्यात आले असून या बहुचर्चित प्रकरणातील ते 6वे संशयित आहेत. यापूर्वी विशेष तपास पथकाने जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून त्यांनी 2011 ते 2015 या कालावधीत शिक्षणाधिकारी असताना स्वतःच्या स्वाक्षरीने शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता दिली होती, ज्याच्या आधारे बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या घोटाळ्यातील 841 बनावट शालार्थ ओळख क्रमांक असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 638 जण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी जळगाव जिल्ह्यात कारवाई करत संस्थाचालक संजय गरुड यांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या चौकशीतून आगामी काळात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.